जय महाराष्ट्र. आज आपल्या राज्यामध्ये एकूण प्रशासन व्यवस्थेचा जो एक बाजार झालेला आहे, त्यांचं जे खेळणं करून ठेवले ते बघितल्यावर लाज वाटते. म्हणजे एखाद्या माजी मंत्र्याचा मुलगा हा घरातून भांडण झाल्यामुळं रागातून निघून जातो आणि त्याचा रुसवा काढण्यासाठी अख्खी पोलीस यंत्रणा कामाला लागते. हे बघितल्यावर असं वाटतं की आज बाळासाहेब ठाकरे असते, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जर असते तर त्यांनी या व्यवस्थेची पोलखोल कशी केली असते. म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषेत बोलायचं झालं तर ही व्यवस्था रखेल आहे मुठभर नामर्दांची. हे असे नामर्द आहेत की जे काळी टोपी घालून इतरांना संस्काराचे धडे देतात, पण याच काळ्या टोपीतले काही गोरी माणसं एक चांगलं सरकार चाललेलं असताना ते सरकार पाडतात आणि काही मुठभर लोकांना सोबत घेऊन एक नवीन सरकार आणतात. बरं, ते सरकार देखील जनतेची कामं नीट करत नाही बरं का. म्हणजे नवीन सरकार आल्यावर जनतेची 4 कामं होतील तर ते नाही. म्हणजे बदलापूरमध्ये एखाद्या चिमुरडीवर अत्याचार होतो आणि त्या अत्याचाराची तक्रार घेण्यासाठी देखील पोलिसांना 6 तास लागतात. म्हणजे इथं माजी मंत्र्याच्या मुलाची समजूत काढण्यासाठी अख्खी यंत्रणा कामाला लागते आणि 4 तासात समजूत काढते, तो मुलगा परत येतो. पण एका पीडितेची तक्रार घेण्यासाठी मात्र यांना 6 तास लागतात. त्यानंतर देखील लोकांचा थोडासा दबाव येतो, या सगळ्या गोष्टी होतात आणि त्याच्यामुळे एक आरोपी पकडला जातो. तो आरोपी कसला, तो प्यादाच म्हणायचा एक. त्या प्यादाला मारलं जातं, पण मुख्य सूत्रधार, मुख्य राजा मात्र सुरक्षित राहतो. हे पाहून काय करावं हा प्रश्न पडतो. म्हणजे म्हणूनच की बाळासाहेब ठाकरे जर आज असते तर ते निश्चितपणे असंच म्हणले असते की व्यवस्था रखेल झाली आहे मुठभर नामर्दांची. म्हणजे काही दिवसांपूर्वी अजितदादा पवार यांच्या नावाने याच देवेंद्र फडणवीस यांनी टाहो फोडला होता. 70,000 कोटीचा घोटाळा, पाणी पळवापळवी, जलसिंचन घोटाळा, या सगळ्या गोष्टी बघून. आणि आता त्याच अजित पवारांना मांडीवर घेऊन देवेंद्र फडणवीस बसले. म्हणजे एकेकाळी देवेंद्र फडणवीस स्वतः म्हटले होते की आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा पवार जेलमध्ये जातील. पण आज चित्रच वेगळं आहे. म्हणजे ही कुठल्या पद्धतीची गोष्ट आहे. आज व्यवस्थेच्या विरोधात जो कोणी बोलतो त्याला लगेच नोटिसा पाठवल्या जातात, त्याच्यावर काही कलम टाकून कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न केला जातो. पण दिवसाढवळ्या टेलिव्हिजन चॅनलवरून घाणेरड्या पद्धतीची भाषा बोलून ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं महापाप करणाऱ्यांना मात्र काहीही शिक्षा होत नाही. ही कुठल्या पद्धतीची व्यवस्था झालेली आहे. म्हणजे या व्यवस्थेमध्ये जर तुमच्याकडे पैसा असेल, तुमच्याकडे ताकद असेल, तुमच्याकडे सत्ता असेल तर ही व्यवस्था तुम्ही म्हणाल तशी वागणार आहे. हेच सत्य झालेलं आहे ना आज. म्हणजे संतोष देशमुख यांचा खून होऊन 2 महिने झाले तरी त्यातील एक आरोपी या पोलिसांना सापडत नाही. पण माजी मंत्र्याचा मुलगा मात्र हे 4 तासात शोधून घरी आणतो. ही जी काय व्यवस्था झालेली आहे, या व्यवस्थेला कुठून तरी प्रश्न गेला पाहिजे. आणि जोपर्यंत हा प्रश्न जात नाही तोपर्यंत हे सरळ होणार नाही. म्हणजे आजकाल ज्या काही गोष्टी चालू आहेत, ज्या पद्धतीने चालू आहेत, या गोष्टी जर बघितल्या तर आज बाळासाहेब ठाकरे जर असते तर यांची काय पोलखोल केली असती हे विचार देखील करवत नाही. त्यामुळं जनतेने आता समजूतदारपणे पुढे आलं पाहिजे, काही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत आणि यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे पुन्हा. नाहीतर हे असंच चालू राहील. आज संतोष देशमुखांची हत्या झाली, उद्या आणखीन कुणाची होईल आणि ही व्यवस्था, या व्यवस्थेतील मुठभर लोक या सगळ्या गोष्टी दडपून टाकतील. तुम्ही आम्ही सामान्य माणसं मात्र कायमच याच आशेवर जगू की कधीतरी आपला दिवस येईल. जय महाराष्ट्र.